मे महिन्यातलं इथलं जर्मनीतलं वातावरण बघून असं वाटतं की सांग भोलानाथ पाऊस पडेल काय. कारण की आज ऊन पडलं तर लगेच दुपारी ढगा येऊन पाऊस पडते, थंडी वाजते एकदम. आता वातावरण गेलं आहे, सध्याचं टेम्परेचर आहे 14, तर ते 14वरून 0वर पण येतं आणि 0वरून लगेच 15-16 चाललं पण जातं. मागे मस्त एक घर आहे पिवळ्या कलरचं. हे असं वाटत आहे की डोरेमॉनचंच घर आहे. आज तारीख 11 मे. आज सकाळी सकाळी मस्त एकदम ऊन पडलं आहे. 2-3 दिवसापासून ढगाळ वातावरण होतं. तर आज म्हणलं एखाद्या लेकला जाऊया, कारण की बवेरियन आल्प्सच्या पायथ्याखाली सर्वत्र लेक्स म्हणजे एकदम निळेशार तळं पाण्याचे आहेत. तर आज म्हणलं लिंडव लेकला जाऊया, जे की ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड आणि जर्मनीच्या बॉर्डरला आहे. लिंडाऊ इन्सलला उतरलो आहे मी. इथे उतरल्यावर असं एकदम आपल्या जुनं जलम, आमच्याकडे एक स्टेशन आहे तशी आठवण येत आहे मला जलम जंक्शनची. सेम तसंच इथचं आर्किटेक्चर दिसत आहे. मस्त दिसत आहे. लिंडाऊ इन्सलच्या बाहेर आलो. इथं गल्ली फिरून आलो थोडंफार. मस्त वातावरण आहे आज आणि सभोवताली खूप पर्यटक आलेले आहे. इथे व्ह्यू बघू शकता. इकडे कोणी कोणी गाणं म्हणत आहे. मस्तपैकी म्युझिकचा आवाज येतो. इकडे पण एक बँड आहे आज बाजूला. इथे एक असं लाईट हाऊस का रो हाऊस काहीतरी आहे हे. आणि तिकडे लिंडाऊचं प्रमुख आकर्षण ती सिंहाची मूर्ती आणि लाईट हाऊस. हे दोघं जण दिसत आहे, ते मस्त गाणं म्हणत आहे एकदम एन्जॉय करत. मागे तिथे हॉटेल होतं, तिथे खूप जण आईस्क्रीमसाठी गर्दी केली होती. तर तिथून आईस्क्रीम घेतली. आज 4 जण आहे आम्ही सोबत. तर चौघांनी पण 4 कोन घेतली. तर 4 युरो पर असा एक कोन भेटला आईस्क्रीमचा. पण टेस्टमध्ये एकच नंबर होती. मधातच आधुनिक जॅक स्पॅरोची नाव दिसली आहे. लिंडाऊचं प्रमुख आकर्षण हीच ती सिंहाची मूर्ती आहे इथे. इंटरनेटवरून माहिती काढली तर माहीत पडलं की हा स्टॅच्यू, ही मूर्ती 1856 साली
बसवलेली आहे इथे. ही लिंडव हे शहर त्या काळी व्यापाराचं एक शहर म्हणून ओळखलं जात होतं. इथून यांच्या हार्बरमधून खूप मोठा व्यापार होत असे. तर त्यासाठी हे लाईट हाऊस आणि ही मूर्ती उभारलेली आहे लोकांनी. हळूच आकाशात नजर गेली तर वर हा हवेत उडणारा फुगा दिसलेला आहे. कंपनीचं नाव बघितलं तर ZF असं दिसतंय. हे जे जहाज दिसत आहे समोर, या जहाजाचं आपण फेरीचं तिकीट घेऊन इथल्या 3 ते 4 शहरांमध्ये जाऊ शकतो. फिरता फिरता इथं मागे जहाज दिसली तर विचारपूस केल्यावर असं माहीत पडलं की इथून स्वित्झर्लंडमध्ये जाता येते. तर इथं यांनी मार्क पण करून दिलेले आहेत. हवेत दादा दिसले मला जाताना हेलिकॉप्टरमधून. आपले दादा लेकच्या सभोवताली फिरून झाल्यावर म्हटलं की चला आता राहिलेल्या काही गल्ल्या फिरून येऊ. तर मस्त दिसते. यांच्या गल्ल्यांमध्ये आज खूप कमी गर्दी आहे. लिंडव लेक बघून आता इथच्या गल्ल्या फिरलो खूप साऱ्या. आजची ही चित्रफीत इथेच संपली आहे.